तर आम्हाला न्याय हवा, न्याय कसा मिळवायचा त्याकडे आमचं लक्ष आहे असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। मागण्या मान्य केल्या तर आंदोलन कशासाठी करू असा सवालही धनंजय देशमुख यांनी केलाय। एसआयटीत 2 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत धस यांनी काम केलंय। सुरेश धस उद्या मस्साजोगच्या दौऱ्यावर आहेत। त्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुखांच्या बंधूंचं हे वक्तव्य समोर येत आहे। काय सांगाल, आमदार सुरेश धस उद्या आहेत, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते? नाही, आम्ही त्या संदर्भात आम्हाला न्याय पाहिजे। मग आम्हाला बाकी काय उलाढाली चालल्यात त्यापेक्षा आम्हाला न्याय कोण देते, कसा देते, कशा प्रकारे देते, आमच्यासाठी काय करू शकते, त्याच्याशी आमचे गावकरी आणि मी आमचा जास्त फोकस आहे। आणि मी काल सांगितल्याप्रमाणे जे एसआयटीला पत्र देणं अपेक्षित होतं, जे सह आरोपी संदर्भातलं होतं, जे तपासासंदर्भातलं होतं, ते 17 तारखेला दिलेलं आहे सुरेश अण्णांनी। 2 जे कर्मचारी, जे अधिकारी नेमायचे आम्हाला, म्हणजे आमच्याकडून जे आम्ही नावं दिले होते त्या संदर्भात पण त्यांनी त्याचं पण ते काम केलेलं आहे। नाही, ज्या अशा मागण्या मान्य केल्या तर आंदोलन विनाकारण करण्याची काय गरज आहे? आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आम्हाला योग्य तो न्याय भेटत नाही। आरोपी जो फरार आहे तो त्यांनी पुरावे नष्ट केले तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? अशा भरपूर गोष्टी आहेत। त्या गोष्टी आमच्या सगळ्या पूर्ण केल्या तर आम्ही आंदोलन कशासाठी करू, गाव कशासाठी आंदोलन करणार? कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, टी9 मराठी, मस्साजोग, बीड।